सक्षम सोडून गेला, पण मी त्याची पत्नी म्हणूनच आयुष्यभर जगेन. एका तरुणीचे हे शब्द ऐकून संपूर्ण महाराष्ट्र सुन्न झाला होता. बॉयफ्रेंडच्या मृतदेहाजवळ उभी राहून डोळ्यात अश्रू आणि हृदयात अथांग वेदना घेऊन आचल मामिडवारने घेतलेली शपथ लाखो लोकांनी पाहिली. प्रेमासाठी सर्वस्व पणाला लावणारी ही मुलगी अनेकांसाठी प्रेमाचं प्रतीक बनली होती. पण आज जवळपास 9 महिन्यांनंतर त्याच प्रेमकथेने एक वेगळंच वळण घेतलं आहे. ज्या आचलने सक्षमच्या कुटुंबासोबत आयुष्यभर राहीन अशी प्रतिज्ञा घेतली होती, ज्या आचलने आता मीच तुमचा मुलगा आहे असं सक्षमच्या आईला सांगितलं होतं, तीच आचल आता सक्षमचं घर सोडून गेल्याचं समोर आलंय. मग नेमकं असं काय घडलं? आचलने हा निर्णय का घेतला? सक्षमची आई याबाबत काय म्हणाली? चला जाणून घेऊया सर्व काही. नमस्कार, मी श्वेता, तुम्ही पाहताय आझाद मराठी. मंडळी, तुम्हाला आठवत असेल की 25 नोव्हेंबर 2025 रोजी नांदेड शहराला हादरवणारी एक क्रूर घटना घडली होती. प्रेमसंबंधाचा राग मनात धरून आचल मामिडवारच्या वडिलांनी आणि भावांनी सक्षम ताटेची निर्घृण हत्या केली होती. आरोपानुसार सक्षमला घरी बोलावून त्याच्यावर गोळीबार करण्यात आला. एवढ्यावरच न थांबता त्याच्या डोक्यावर फरशी घालून त्याचा जीव घेतला गेला. या घटनेने संपूर्ण राज्यात संतापाची लाट उसळली होती. मात्र या घटनेनंतर जे घडलं त्याने सगळ्यांनाच हादरवून टाकलं होतं. सक्षमच्या मृतदेहाजवळ उभं राहून आचलने त्याच्याशी प्रतिकात्मक विवाह केला. कपाळावर कुंकू लावलं, त्याला आपला पती मानलं आणि आयुष्यभर त्याची पत्नी म्हणून राहण्याची शपथ घेतली. त्यावेळी आचल म्हणाली होती, सक्षम आज नसला तरी आमचं प्रेम जिवंत आहे. मी त्याच्याशीच लग्न करेन. माझे घरचे त्याला मारून हरले आहेत, पण तो हरूनही जिंकला आहे. या शब्दांनी हजारो लोकांच्या डोळ्यात पाणी आलं होतं. यानंतर आचल थेट सक्षमच्या घरी राहायला गेली. मुलाच्या मृत्यूने खचलेल्या संगीता ताटेंना तिने आधार दिला. त्यावेळी तिने सक्षमच्या आईला सांगितलं होतं, मम्मी, सक्षमच्या जागी आता मी तुमचा मुलगा आहे. मी तुमच्यासोबत राहीन आणि तुमची काळजीही घेईन. संगीता ताटेंनीही तिला मुलीप्रमाणे स्वीकारलं. मात्र काही महिन्यांनंतर परिस्थिती बदलली. एका मराठी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत संगीता ताटेंनी सांगितलं की आचल जवळपास 3.5 महिने त्यांच्यासोबत राहिली. त्यानंतर एक दिवस तिने आजीची तब्येत बिघडल्याचं सांगितलं आणि घरी जाण्याची इच्छा व्यक्त केली. संगीता ताटे स्वतः तिला तिच्या घरी सोडायला गेल्या, पण त्यानंतर आचल पुन्हा कधी परतलीच नाही. संगीता ताटे म्हणतात, आचल गेल्यानंतर आमचा तिच्याशी कोणताही संपर्क राहिला नाही. आम्ही तिच्यावर कधीच कोणती बंधनं घातली नाहीत. ती कोणाशी बोलते, काय करते यामध्येही आम्ही कधी हस्तक्षेप केला नाही. पण ती गेली आणि पुन्हा आलीच नाही. या दरम्यान मुलाच्या मृत्यूचा मोठा धक्का सक्षमच्या वडिलांनाही बसला. त्यांची प्रकृती खालावली आणि काही महिन्यांपूर्वी त्यांचंही निधन झालं. आज सक्षमची आई घरात एकटी राहते आहे. या संपूर्ण प्रकरणानंतर आता सोशल मीडियावर संमिश्र प्रतिक्रिया उमटताना दिसतात. काही जण आचलवर टीका करत आहेत. आयुष्यभर सोबत राहण्याची शपथ घेऊन काही महिन्यातच तिने घर सोडलं असं म्हणत तिच्यावर प्रश्न उपस्थित करतात. जी मुलगी आई वडिलांची झाली नाही ती सक्षमच्या आईला कशी सांभाळेल, अशा आणि यापेक्षा वाईट शब्दात आचलला ट्रोल केलं जात आहे. तर दुसरीकडे काही जण तिची बाजूही घेत आहेत. त्यांचं म्हणणं आहे की आचल अजून खूप तरुण आहे. तिने आयुष्यात मोठा मानसिक आघात सहन केला आहे. प्रत्येक व्यक्तीला स्वतःचं आयुष्य जगण्याचा अधिकार आहे. भावना, परिस्थिती आणि आयुष्याची गरज काळानुसार बदलू शकते. मंडळी, तुम्हाला काय वाटतं? आचलचा निर्णय योग्य आहे की तिने सक्षमच्या आईसोबत चुकीचं केलं? तिने सक्षमच्या कुटुंबासोबत राहायला हवं होतं का? की तिलाही स्वतःचं आयुष्य नव्याने उभं करण्याचा पूर्ण अधिकार आहे? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा. अशाच अपडेट्ससाठी आझाद मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.